शेवटचे 2 क्वेश्चन्स. बेसिकली तुला ट्रॅव्हलिंग गोल काय, किंवा तुला काय ट्रॅव्हलिंग अशा गोष्टीत ट्रॅव्हलिंग गोल? माझं गोल म्हणजे कसं आहे की आपण जगामध्ये खूप गोष्टी आहेत ज्या आपण मिस आउट करतो, म्हणजे खूप लिटरली खूप गोष्टी आहेत. जेव्हा मी गौरव बरोबर काम करत होतो आणि स्टार्टअप, तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली की त्याच्या आजी आजोबा होते, ते वर 80s और 90sच्या मध्ये असते, अँड त्या लोकांना माहित नव्हतं की काय चालू आहे जगात, दे डिडंट केअर. पण ते लोक रोज संध्याकाळी 2 तास गप्पा मारायचे. इमॅजिन 90 वर्षाचे लोक, कपल, 90 इयर्सचा कपल रोज एक साथ बसलंय आणि गप्पा मारतंय विथ अ व्हेरी ब्युटिफुल व्ह्यू. ठीक आहे, दे वर नॉट ट्रॅव्हलिंग और डुइंग एनिथिंग, बट मी त्यांना हे एक महिना मी रोज बघितलं आणि इट क्लिक्ड मी की वी आपण आपल्या सिटी बिझी लाईफ मध्ये एवढं व्यस्त असतो की वी फॉरगेट टू स्पेंड टाइम विथ अवर लव्ड वन. आपण नेहमी पैसे पैसे नंतर आपण खूप मटेरियलिस्टिक गोष्टींच्या पाठी राहतो. म्हणजे आपल्याला कार पाहिजे, आपल्याला नवीन घर पाहिजे, आणि त्यासाठी आपण लोन्स काढतो आणि आपलं अख्खं आयुष्य ते लोन्स फेडण्यात हे होऊन जातं. होतं असं की त्याच्यामध्ये आपण खूप याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंद देतात त्या आपण मिस करतो, जे मी त्यांच्यात बघितलं. म्हणजे मला तेव्हा रिअलाइज झालं की तेव्हाची माझी जी गर्लफ्रेंड होती, मी तिच्याशी बोलायचो, पण तिचा फोन यायचा, मी तिला बोलायचो की मी बिझी आहे, आणि वी वर जस्ट 16 or 17 दॅट टाइम. आणि इमॅजिन वी वर 17 आणि वी वर नॉट टॉकिंग, आणि माझ्या समोर एक 90 इयर्सचं कपल बसलंय जे 2 तास गप्पा मारतात, आणि त्यानंतर हिमाचलमध्ये लोक लवकर झोपतात 8-9 वाजता. तर आम्ही त्याच्या आजीच्या घरी जेवायला जायचो. त्याची आजी विंटरच्या अगोदर आजोबांसाठी स्वेटर शिवायची आणि आजोबा बाजूला बसून जेवायचे. नंतर दोघं एकसाथ असे, कारण आम्ही लेट जेवायचो कारण आम्ही काम करत असायचो. तर आम्ही बघायचो, मग आजीला झोप लागायची, आजोबा आजीच्या खांद्यावर. आणि त्या टाइमला मला असं झालं की दिस इज व्हॉट लाईफ इज ऑल अबाउट, की यू शुड find happiness in experiences rather than materialistic things. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामधून जी तुम्हाला हॅपीनेस मिळणार ना, हा हॅपीनेस इज नॉट जो जात नाही लवकर. म्हणजे तुम्ही मटेरियलिस्टिक गोष्ट घेतली, कार घेतली वगैरे, त्याचा ऍक्सिडेंट झाला तर यू विल फील सॅड, बट ऍडव्हेंचर्स आणि एक्सपिरियन्सेस मधून जो मला जो हे मिळतो, हॅपीनेस मिळतो, जो डेफिनेटली तो तुमच्या बरोबर राहतो अँड इट गोज विथ यू. तर गोल माझा असा आहे की I want to travel, I want to see as much as I can, and I want to get a camper. मला असं घर वगैरे घेण्यात कधीच इंटरेस्ट नव्हता मुंबईमध्ये. I got this 3 BHK right now in Thane. It's on rent obviously, but it's my office and it's shared with my partner. But पॉइंट असं आहे की माझा असं टेक्निकली घरामध्ये वगैरे इंटरेस्ट नाही. माझा ओनली गोल इज टू गेट अ कॅम्पर, टर्न इट इन टू अ हाऊस, and then travel, get a dog and get lots of cats and then travel with them. म्हणजे पूर्ण रोड ट्रिप करायची. That's my goal as of now. सो इंट्रोडक्शन तर बरोबर दिली की हा घरात कमी राहणारा माणूस आहे, त्यामुळे घर घेण्याचं किंवा घर घेण्याचं स्वप्न असणारा माणूस असूच शकत नाही. एक प्रश्न आलाय तेजसचा की हाऊ टू गेट रिफंड फॉर प्लॅन्स कॅन्सल बिकॉज ऑफ लॉकडाऊन. कोरोना हॅज अफेक्टेड इकॉनॉमीज ऑफ व्हेरियस कंट्रीज. याच्यानंतर कसं 2 गोष्टी होऊ शकतात. एक, जो इंस्टाग्राममुळे एक पीक ट्रॅव्हल सीझन आलेला, म्हणजे इंस्टाग्रामवर आपण बघायचो लोक ट्रॅव्हल करतात, सगळे ट्रॅव्हल करतात. ठीक आहे, एकतर हे कम्प्लिटली बंद होऊ शकतं, कारण एअरलाईन्स आणि क्रुझेस आणि हॉटेल्स ह्या ज्या गोष्टी आहेत, दे आर इन मेजर लॉस. त्यामुळे एकतर त्यांचे प्राइजेस कॅन स्काय रॉकेट बिकॉज ऑफ त्यांना त्यांचे बिल्स पे आउट करायचे. ओव्हर 50 मिलियन जॉब्स हॅव बीन कट ऑफ. तर त्यामुळे कसं आहे की देअर इज नो ऑप्शन टू गेट अ डिरेक्ट रिफंड. बट तुम्ही काय करू शकतात की यू कॅन आस्क द एअरलाईन की हे मेनी एअरलाईन्स लाईक एअर मलिंडो आणि एअर एशिया, दे आर गिव्हिंग यू ऑप्शन टू चेंज युअर फ्लाईट डेट्स फॉर फ्री. म्हणजे आधी कसं तुम्ही जर डेट चेंज करता तुम्हाला पैसे भरायला लागायचे, म्हणजे डेट चेंजचे पैसे प्लस फेअर डिफरन्स. पण आता यू कॅन डू इट फॉर फ्री फॉर नेक्स्ट एंटायर इयर विथ अनलिमिटेड चेंजेस. जर तुम्हाला ते पण ऑप्शन नको असेल तर दे आर ऑल्सो ऑफरिंग वाउचर्स. तर यू विल गेट व्हर्च्युअल करन्सी ऑन देअर वेबसाईट. तर नेक्स्ट टाइम व्हॉट यू हॅव टू डू इज यू कॅन बुक फ्लाईट्स ऑन देअर वेबसाईट, जेणेकरून कसं आहे की सपोज तुमची आता एक 10,000ची फ्लाईट आहे जी तुम्हाला रिफंड मिळते, तर यू कॅन ऑलवेज बुक फ्लाईट ऑन एअर एशियाज और एअर मलिंडोज वेबसाईट आणि यू कॅन यूज दॅट वाउचर फॉर अनदर फ्लाईट. म्हणजे आय वोंट सजेस्ट ट्रॅव्हलिंग अब्रॉड in these times. One of the reason is आपली इकॉनॉमी इज इन अ ग्रेट टर्मोइल राईट नाव. तर आय विल सजेस्ट की आता ऑस्ट्रेलियाने रिसेंटली एक लॉ पास केला, कारण ऑस्ट्रेलिया हॅज
द मोस्ट वाईल्ड रेंज ऑफ बॅकपॅकर्स. तर हे बॅकपॅकर्स कंट्रीमध्ये परत आलेत आणि ऑस्ट्रेलियाची इकॉनॉमी इज लाईक 28% बेस्ड ऑन टुरिझम. तर ऑस्ट्रेलियाने काय केलं की ऑस्ट्रेलिया बोलली की तुम्ही नेक्स्ट डिसेंबर पर्यंत 2021च्या डिसेंबर पर्यंत बाहेर ट्रॅव्हल करू शकता. का? तुम्ही लोकल ट्रॅव्हल करा इकॉनॉमी तिथेच राहिली पाहिजे. लोकल इकॉनॉमी, कारण तुमचे पैसे बाहेर नाही गेले पाहिजे. सो वी कॅन ट्राय समथिंग लाईक दिस. वी कॅन एक्सप्लोर मेनी जेम्स इन इंडिया. देर आर लॉट्स ऑफ प्लेसेस इन इंडिया. देर आर लॉट्स ऑफ बीचेस. यू कॅन गो नॉर्थ ईस्ट. अँड बेसिकली याच्याने काय होणार की लोकल इकॉनॉमी जी आहे ती आपली स्ट्रॉंग होणार. म्हणजे आय सजेस्ट इन्स्टेड ऑफ प्लॅनिंग फॉरेन टूर अँड अगेन इट्स नॉट सेफ, तर तुम्ही हे करू शकता. आणि जर तुम्हाला फॉरेन जायचं तर त्या लॉट ऑफ कंट्रीज की जे सबसिडीज देतात. फॉर एक्झाम्पल इटली हॅज बीन द वर्स्ट हिट कंट्री फॉर कोरोना. तर इटलीमध्ये एक सिसिली म्हणून रिजन आहे. दॅट रिजन इज नोन फॉर गँगस्टर्स, बट दॅट रिजन इज ऑल्सो नोन फॉर ब्युटिफुल बीचेस. तर सिसिलीमध्ये जर तुम्ही जाताय तर सिसिली गव्हर्नमेंट इज ऑफरिंग 50% ऑफ युअर फ्लाइट्स कॉस्ट, 1/3 ऑफ युअर हॉटेल्स कॉस्ट आणि तुमच्या फूडसाठी वगैरे वाउचर्स. का? सो दे हॅव मेड अ प्लॅन ऑफ $50 million टू सबसिडाइज टुरिस्ट हू आर कमिंग टू देम जस्ट टू गिव्ह अ बूस्ट टू लोकल इकॉनॉमी. तर अशा खूप कंट्रीज आहेत ज्या वेगळ्या वेगळ्या प्लॅन्स करतायत. ऑस्ट्रेलिया इज प्लॅनिंग टू ओपन टुरिस्ट वर्किंग विजा. जर ज्यांना माहिती नसेल व्हॉट इज अ वर्किंग विजा, मी एक ब्रीफ देतो. वर्किंग विजा कसं असतं, आता आपण एक वर्किंग विजा असतो जो आपण US मध्ये जाऊन कॉर्पोरेट जॉब वगैरे करतो. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्या कंट्रीज अशा आहेत ज्यांच्याकडे लेबर कमी आहे. त्यांच्याकडे जे नॉमिनल कामं असतात शेतात काम करण्यासाठी, इलेक्ट्रिशियन्स वगैरे हे कामं करण्यासाठी लोक नाही आहेत, कारण त्यांची पॉप्युलेशन इज व्हेरी हाय एज्युकेटेड. तर त्यांना हे छोटे छोटे कामं करायला लोक लागतात. तर तुम्ही असं समजू नका की शेतात काम करणार म्हणजे तुम्ही मजदुरी करणार. ऑब्व्हियसली तुम्ही मजदुरी करणार, बट यू विल गेट पेड इन ऑस्ट्रेलियन डॉलर्स. तर आतापर्यंत कसं होतं की ही याला वर्किंग हॉलिडे विजा बोलतात. वर्किंग हॉलिडे विजा, यू कॅन रिसर्च ऑन इट. इट इज फॉर ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड आणि दे आर स्टून प्लॅनिंग इट टू ओपन फॉर इंडियन. अजूनपर्यंत इंडियासाठी नव्हतं. इट वॉज ओनली फॉर US अँड युरोपियन सिटीजन्स. तर बेसिकली या विजामध्ये होतं काय, जे स्टुडंट्स असतात ते त्यांच्या डिग्रीच्या अगोदर जेव्हा त्यांची 12th होते हे जातात इकडे आणि 6 महिन्याचं ती कुठल्या पण शेतात मध्ये वगैरे काम करतात. तर ऑस्ट्रेलियामध्ये देर इज अ मिनिमम वेज. ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड आर कंट्रीज वेरी गेट अ मिनिमम वेज दॅट इज $17 ऑस्ट्रेलियन डॉलर्स पर आवर. दॅट इक्वेट्स टू ₹40. ₹40 इज $1 म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर यू अर्न अराउंड 4 to 5 lakhs रुपीज 6 महिन्यामध्ये. तर इमॅजिन तुम्ही इकडे तुमचा जो जॉब करतायत कॉर्पोरेट हाय एंड जॉब, त्याच्यामध्ये पण तुम्ही तेवढं नाही कमवत जेवढं यू आर गोइंग देअर अँड जस्ट प्लकिंग फ्रुट्स. हे जॉब असतात. म्हणजे तिथे रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि तुमचं समजा सिव्हिलमध्ये काही असेल, यू कॅन हेल्प देम असिस्टिंग की सगळं रोडचं काम होतंय की नाही. और तुमचं जर टेक्निकल काय नॉलेज असेल, फॉर एक्झाम्पल मी आय डोंट हॅव अ डिग्री, तर आय कॅन जस्ट गो देअर अँड आय कॅन वर्क अँड प्लक फ्रुट्स. माझं काम काय, ग्रेप्स आले, ग्रेप्स तोडायचे, ग्रेप्स कलेक्ट करायचे, द्यायचे. दॅट इज वॉट आय विल डू. And I'll get paid like 5 lakhs to 6 lakhs for 6 months. आणि त्याच्यानंतर मला ऑप्शन असतो की मी हा 6 monthचा पिरियड अजून 6 months साठी हे करू शकतो. तू फिरू पण शकतो ना मेनवाईल. हा, 24 तासचं काम नसतं. त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला ऑप्शन असा असतो की तुम्ही अजून 6 महिने एक्सटेंड करू शकता. तर माझ्या मते 1 वर्षाच्या वर तुम्ही एक्सटेंड नाही करू शकत अनलेस की तुमचं काम खूप चांगलं असेल आणि एम्प्लॉयर तुम्हाला रिकमेंड करतो गव्हर्नमेंटकडे परत. पण मी खूप लोकांना असे भेटलो जे 18 वर्षाचे आहेत. आय मेट अ गर्ल ऑन टिंडर. शी वॉज फ्रॉम US अँड शी वॉज 18. शी केम टू न्यूझीलंड. तिने 6 महिने न्यूझीलंडमध्ये काम केलं, मग ऑस्ट्रेलियात काम केलं अँड शी अर्न शिट टन ऑफ मनी. त्यानंतर ती जवळजवळ 8 महिने ट्रॅव्हल करत होती. तर कसं असतं की तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जा, ऑस्ट्रेलियामध्ये कमवा 6 महिने, म्हणजे 6 महिन्यासाठी जरी तुम्ही 6 लाख रुपये कमवले आणि त्यानंतर तुम्ही या थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये जा. यू गो ऑस्ट्रेलियावरून बालीची फ्लाईट इज लाईक 3 ते 4 हजार रुपये. म्हणजे पर्थवरून इफ यू फ्लाईट टू बाली और फिलिपिन्स तर तुम्हाला ती 6 ते 7 हजार रुपये मिळते, फक्त 6 ते 7 हजार रुपये. आणि तुम्ही या थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये जा आणि देन यू स्पेंड दॅट मनी. म्हणजे इमॅजिन यू अर्न फॉर अ इयर, अर्न फॉर 6 months, आणि इफ यू एक्सलंट मॅनेजमेंट स्किल्स यू कॅन ट्रॅव्हल फॉर एंटायर इयर और 1.5 year. आय हॅव नोन पीपल जे 8 महिने काम करून पुढचे 1.5 महिने 2 वर्ष फिरलेत फक्त त्या पैशांनी. त्यांनी घरून एक पण पैसा नाही उचलला.
त्यांनी काय केलं, त्यांची 12th, आता आपण ज्याला 12th बोलतो ते तिकडे हायस्कूल बोलतात, त्यांची हायस्कूल झाल्यानंतर तिकडे जाऊन काम केलं आणि ते पैसे साठवून त्यांनी ट्रॅव्हलिंगसाठी यूज केले. तर दिस इज व्हॉट इज ओपनिंग अप. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट इज प्लॅनिंग टू ओपन अप फॉर इंडियन्स. तर कीप युअर आयज ऑन इट, स्टे अपडेटेड. तुम्ही जर सर्च केलं ऑस्ट्रेलिया वर्किंग हॉलिडे विजा फॉर इंडियन्स, तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. देर आर वेबसाईट, गव्हर्नमेंट वेबसाईट. इट इज व्हेरी इझी. देर इज अ नॉमिनल फी दॅट यू हॅव टू पे, बट यू विल अर्न इट बॅक इन 3 or 4 days. आणि प्लस तुम्हाला वीकेंड्स ऑफ असतात. यू गेट फ्रायडे सॅटर्डे संडे ऑफ. यू गेट टू सोशलाइज, यू गेट टू पार्टीज. ऑस्ट्रेलिया इज एन एक्सलंट डेस्टिनेशन, एक्सेप्ट इफ यू आर अफ्रेड ऑफ स्पायडर्स अँड स्नेक्स. ओके. सो बेसिकली हे तर तुम्ही कराच, पण जसं त्याने सांगितलं की ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटने काय केलंय, भारतासाठी गोष्टी ओपन केल्या आणि ऑस्ट्रेलियातल्या लोकांना काय सांगितलं, जे सोलो ट्रॅव्हल असतात की त्यांनी आउट ऑफ ऑस्ट्रेलिया जाऊ नका, जेणेकरून ऑस्ट्रेलियाची इकॉनॉमी कॉन्स्टंट राहील किंवा ग्रो होईल. सो आपण पण ट्राय करूया की भारताची इकॉनॉमी तरी आता स्टेबल होईल किंवा ग्रो होईल, आणि आफ्टर दॅट आपण डेफिनेटली आउट ऑफ इंडिया जाऊया आणि हे जे काही ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स सगळे ट्राय आउट करूया. तर सध्या माझं प्रोफाईलवर तुम्ही जाऊ शकता, जे अनिमेश क्षत्रिय, त्याच्यावर माझं सगळं ट्रॅव्हलचं काम आहे. मी माझं कमर्शियल काम त्याच्यावर टाकत नाही. यू कॅन गो टू एरोपिक्सल फिल्म. इट इज वेअर माय कमर्शियल वर्क इज. आम्ही पार्टीज अँड आफ्टर मूवीज, वी कवर आफ्टर मूवीज फॉर बिगेस्ट क्रुजेस अँड बिगेस्ट फेस्टिवल्स इन इंडिया. And we have some A-rated clients. We work with Google, we work with Netflix. We cover after movies for Netflix, behind the scenes for Netflix. आमच्याकडे आंग्र्या म्हणून एक क्लायंट आहे, that is India's first film liner. We have some of big names in colleges. We work for Symbiosis. आणि माझे 2 पार्टनर्स आहेत. I'll suggest to follow them as well. They are Paras Maru and Shubham Kashikar. Paras is the guy who makes everything possible when it comes to editing. तर तुम्ही जे पण एडिट्स वगैरे बघतात ते सगळं पारस करतो. आणि शुभांग इज आवर ग्राफिक्स गाय. तर यू कॅन ऑल्सो फॉलो देम. बट एरोपिक्सल इज वेअर यू गो अँड चेक आउट आवर कमर्शियल वर्क, अँड फॉर ट्रॅव्हल इट्स माय पर्सनल ग्रुप आहे. येस, डेफिनेटली. थँक्यू व्हेरी मच. आय थिंक सो बऱ्यापैकी गोष्टी तू केल्यात आणि मला नाही वाटत की एका सेशन मध्ये या गोष्टी संपतील. सो मी आमच्या अख्ख्या टीमचा चॉईस चांगला होता की अनिमेश क्षत्रियला बोलवण्याचं जे काय एम होतं ते 2%, 4% सक्सेसफुल झालं, बिकॉज तुझ्याकडनं घेण्यासारखं खूप आहे आणि आमच्याकडे घेण्यासारखं खूप आहे की तू एवढ्या गोष्टी सांगशील की एवढ्या गोष्टी देशील, तेवढी आमची झोळी भरेल किंवा तेवढा आम्हाला फायदा आहे की आम्हाला सोलो ट्रॅव्हलिंगसाठी किंवा ग्रुप ट्रॅव्हलिंगसाठी किंवा ट्रॅव्हल ऑर्गनायझेशन म्हणून काम करायला याचा प्रचंड उपयोग होईल, प्रचंड फायदा होईल. तर इथेच थांबूया आणि परत नेक्स्ट सेशन घेऊन काहीतरी नवीन लोकांसोबत नवीन गोष्टी घेऊन नवीन लोकेशन बद्दल चर्चा करूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय. घरी राहा, सेफ राहा आणि मास्क लावा. काळजी घ्या स्वतःची. बाय बाय, टेक केअर. जय हिंद दोस्तो. बाय अनिमेश. येस, जय हिंद.